सायबर क्राईम किंवा जे सायबर फ्रॉड होतात, की एखादी रक्कम मोठी खात्यात असेल, तर कुठूनचा एक प्रकारे सुगावाच लागतो लोकांना किंवा हं, फ्रॉडस्टर्सना आणि हं. तेव्हाच सगळ्या गोष्टी घडतात. हो, म्हणजे हो. इथे मी आवर्जून सांगेन, की काही कारणामुळे मी वडिलांच्या अकाउंटला काही रक्कम जमा केली होती त्यांनी हो, जेव्हा. मी नाही, हो. म्हणजे त्यांनी जमा केली होती कुठल्यातरी ॲसेट्स विकून. हं. त्याच दिवशी संध्याकाळी मला त्यांच्या GPayवरती ₹150 अचानक क्रेडिट आलं. बरं. अ, आणि हे त्यांनाही लक्षात नाही आलं आणि नंतर सुदैवाने मी घरी होतो आणि त्यांना फोन आला, की चुकून चुकून. तुमच्या हं, अकाउंटला ₹150 Google Payला आले आहेत. हं. तर ते तुम्ही ह्या-ह्या पत्त्यावरती परत म्हणजे ह्या-ह्या Google Pay नंबरवरती परत परत पाठवा. पाठवा. हं. माझ्या नशिबाने आता मी आर्थिक क्षेत्रातच काम करतोय आणि मला हे लक्षात आलं, की ही गडबड आहे. हं. म्हणून मी त्या व्यक्तीला फोनवरती सांगितलं, की आमच्या लक्षात आलं, की पैसे आलेले आहेत म्हटलं. हो. फक्त हे पैसे मी तुम्हाला प्रत्यक्षात देऊ इच्छितो. तर आपण कुठे असाल, हं. तर तुम्ही येऊन हं, माझ्याकडून हे कलेक्ट करा. हं. त्या व्यक्तीने सांगितलं, मी तुम्ही पुणे शहरात म्हणजे हो. पेठ एरियात राहता. मी मात्र आत्ता चाकण एरियात राहतो. तर साहेब प्लीज ट्रान्सफर करा. मी हं. म्हटलं, "ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या चाकणला कोणाकडनं मी ती व्यवस्था करतो किंवा तुम्ही पुण्यात याल तेव्हा मी तुम्हाला देतो. देतो. रक्कम फारशी मोठी मोठी नाहीये." नाहीये. हं. मग तो म्हटला, "नाही साहेब असं आहे, तसं आहे" आणि तो 5 मिनिटं जवळपास मला विनवण्या करत होता, की ते ₹150 त्यांनी मला पाठवावेत. हं. शेवटी माझ्या हे लक्षात आलं, की हे पूर्ण चुकीचं आहे आणि मी ते टाळलं. हं. पण हा प्रसंगावरून मी शिकलो, की अशी रक्कम आली तर कुठून का होईना ही इन्फॉर्मेशन सध्या जातीये. जाते. हे हं. दुर्दैव आहे. हो. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी अशी एक कुठली मोठी रक्कम खात्यात असेल, तर ती लिक्विड फंडला इमिडिएटली शिफ्ट केलेली उत्तम.